नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील. या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक महिला बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 2026 मध्ये महिला बचत गटांसाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत भरपूर अशा योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. नेमकं त्या योजना कोणत्या आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, लखपती दीदी योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आणि सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना यासारख्या प्रमुख योजना महाराष्ट्र आणि केंद्र शासन यांच्यातर्फे महिला बचत गटासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी कमी व्याजात कर्ज, मोफत साहित्य प्रशिक्षण, कौशल्य उत्पादन विक्रीसाठी व्यासपीठ या सर्व गोष्टींचा विचार केला जाणार आहे. 2026 मध्ये प्रमुख बचत गटासाठी कोणत्या योजना आहेत तर त्याच्यातली पहिली योजना आहे लखपती दीदी योजना. या अंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन दरमहा किमान ₹1,00,000 उत्पन्न मिळवण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी या योजनेचा या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याच्यामुळं लखपती दीदी योजना ही संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यक्षम महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना मानली जाते. त्याचबरोबर राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, आता ग्रामीण महिलांना गट स्थापन करून बँक लिंकेज आणि फिरत्या निधीद्वारे आर्थिक सहाय्य पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान नावाची योजना महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानानं तयार करून 2026 मध्ये जास्तीत जास्त बचत गटांना या ठिकाणी मदत करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. त्याचबरोबर महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना. आता बघा, इतर मागासवर्गीय ओबीसी महिला बचत गटांना बँकेकडून घेतलेल्या कर्जावर व्याजात सवलत देण्याच्या दृष्टीनं ही योजना तयार केली आहे. आता या योजनेमध्येच नाव आहे महिला स्वयंसिद्धी योजना. एखादा ओबीसी प्रवर्गातील महिलांचा बचत गट असेल आणि त्या बचत गटाने जर 10 लाखापर्यंतचं कर्ज उचललेलं असेल आणि त्या 10 लाखावरती जे काही व्याज या ठिकाणी बँकेतर्फे लावलं जातं त्या व्याजामध्ये सूट देण्याच्या दृष्टीने ही योजना तयार केलेली आहे. अनुसूचित जातीच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर साहित्य पुरवठा. जे काही बचत गट नौबद्ध घटकातील बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत व साहित्य पुरवण्यासाठी या ठिकाणी या योजनेचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना, खाद्यपदार्थ व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना ₹50,000 कर्ज सुविधा या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. त्याच्यामुळं 2026 मध्ये जर तुमचा बचत गट स्थापन झालेला असेल किंवा मागील दशकामध्ये किंवा मागील काही वर्षामध्ये जर तुमचा बचत गट स्थापन झालेला असेल, तुमच्या बचत गटाचा व्यवहार जर एकदम क्लिअर असेल, कुठल्याही प्रकारची थकबाकी, कर्ज थकबाकी तुमच्या बचत गटाकडे नसेल, तर नक्कीच यावरील योजनांचा फायदा तुमच्या बचत गटांना होऊ शकतो. परंतु या गोष्टींचा किंवा वरील आत्ता ज्या काही योजना सांगितल्या त्या सर्व योजनांचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर 2026 मध्ये काही पात्रता आणि काही अटी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. त्या नेमका कोणत्या आहेत बघा. बचत गट किमान 6 महिने सक्रिय असावा. तुम्ही बचत गट स्थापन केलाय परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार नसेल, तुमच्या बचत गटाचं खातं ॲक्टिव्ह नसेल, तर या ठिकाणी तो बचत गट या योजनेसाठी पात्र राहणार नाही आहे. त्याचबरोबर गटात 10 ते 20 महिला सदस्य असाव्यात. प्रत्येक योजनेसाठी हा क्रायटेरिया अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही 2 महिला किंवा 5 महिला मिळून या ठिकाणी बचत गट सुरू करू शकत नाही. त्यासाठी कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 महिला एकत्र करून या ठिकाणी बचत गट तयार केलेला पाहिजे. त्याचबरोबर नियमित बैठक आणि बचत आणि कर्ज परतफेड या पंचसूत्री कार्यक्रमाचा पाळणं अत्यंत आवश्यक आहे. आपण मागील काही व्हिडिओमध्ये सांगितलंय की ज्या बचत गटाचा व्यवहार चांगला आहे, ज्या बचत गटाची बैठका नियमित होतात, ज्या बचत गटाची बचत खूप असते
आणि जो बचत गट कर्ज व्यवस्थितरित्या फेडत असतो, त्या बचत गटाचा सिबिल स्कोरचा जर विचार केला, तर अतिशय उत्तमरित्या त्याचं काम चालत असतं. त्यासाठी या गोष्टी आपण पाळणं अत्यंत आवश्यक आहे. बचत गट खात बचत गट, बँक खाते आणि आधार लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या बचत गटाचं खातं ओपन केलंय, परंतु तुमचा अध्यक्ष सचिव जे काही असतील, त्यांच्याशी तुमच्या बचत गटाचं आधार लिंक खातं असणं अत्यंत आवश्यक आहे. आता या योजनांचा लाभ कसा घ्यावा? तुम्हाला अटी शर्ती सांगितल्या, बचत गट योजनांची माहिती सांगितली, परंतु या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा हा मार्ग थोडक्यात तुम्हाला सांगतोय. ग्रामपंचायत किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे. जर कोणीही मार्गदर्शन तुम्हाला करत नसेल, तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की कळवा. उमेद अभियान किंवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या स्थानिक कार्यालयामध्ये सुद्धा या बचत गटांची नोंदणी तुम्हाला करता येते. या योजनेबद्दल तुम्हाला कुठलाही लाभ घ्यायचा असेल, कुठली कंप्लेंट नोंदवायची असेल, तर नक्कीच प्रधानमंत्री उमेद अभियानाअंतर्गत तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता. त्याचबरोबर बचत गटासाठी जी काही ठराविक कागदपत्रे आहेत, पासबुक आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला तयार ठेवावं लागणार आहे. बचत गटाचा ठराव असेल, बचत गटाची पासबुक असेल, बचत गटाचं स्टेटमेंट असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला बँकेकडनं घ्यावे लागणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशेजारील कुठल्याही CSC सेंटरवरती जाऊन या योजनांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा तुमच्या गावामध्ये असलेल्या उमेद अभियानाअंतर्गत सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकता. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला आहेत, त्यांना बचत गटाचा फायदा व्हावा या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल, तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.